नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून लढत देत भाजपचे राजेंद्र आहेर यांनी प्रचंड मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवलाय। मतमोजणी अंती विजय स्पष्ट होताच त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना राजेंद्र आहेर म्हणाले, हा माझा वैयक्तिक विजय नसून संपूर्ण टीमचा विजय आहे आणि या यशाचे खरे मानकरी सुशांत भालेराव आहेत। सुशांत भालेराव वेळोवेळी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आपल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं आणि सतत प्रोत्साहन दिलं तर आपली व्यक्ती निश्चितच विजयी होते, हेच जणू काही सुशांत भालेराव यांनी सिद्ध केलंय। तसंच प्रभागातील माझ्यावर विश्वास ठेवणारा आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला वर्ग हाच या विजयाचा आधार आहे। यावेळी सुशांत भालेराव, सुनील साळी, सोनतेज आहेर, सागर देसाई, अक्षय पाटील, देवेंद्र साळवे, रवी जन्नावार, भूषण साळवे, घुले, उद्धव गांगुर्डे यांच्यासह प्रभागातील नागरिकांचे त्यांनी आभार मानले। प्रचार काळात केलेलं नियोजन, संघभावना आणि मतदारांचा विश्वास यामुळेच हा विजय शक्य झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुढील काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्यानं काम करण्याचा निर्धारही राजेंद्र आहेर यांनी यावेळी व्यक्त केला। प्रभाग 12 मधनं आपण निवडणूक जिंकलात, काय सगळ्यात पहिले प्रतिक्रिया काय आपली? नमस्कार। निवडणूक हा कोणीही जिंकत नाही, कार्यकर्ते जिंकत असतात, माणूस कधी जिंकत नाही। सगळ्या कार्यकर्त्यांचं श्रेय आहे। याच्यामध्ये सुशांत भालेराव जी आहेत ते आमचे बंधू आहेत, त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्यामुळे आम्हाला ठिकठिकाणी सगळ्या ठिकाणी एंट्री मिळाली। जिथे आमची इमेज नव्हती त्यांनी इमेज निर्माण केली आणि त्याचा आमच्या निवडून येण्यामध्ये त्याला फार आम्हाला उपयोग झाला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज निवडून आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 12 साठी पुढील काळात कशा प्रकारचं आपण नियोजन ठेवणार आहात? सगळ्यात पहिले तर आहे प्रभागाचा विकास। आपला प्रभाग जो बऱ्यापैकी विकसित आहे, पण ज्या काही समस्या आहेत ज्या आता आम्ही घरोघरी फिरलो आहोत, लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत भेटी दरम्यान, तर त्या आपण 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। संविधान न्यूज, नाशिक।